ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल 73 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मे एकदंत हाऊसिंग या भागीदारी संस्थेचा भागीदार हसमुख सुरजनी शाह याला अटक केली असून न्यायालयाकडे त्याच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार सन 2018 ते 2023 या कालावधीमध्ये मे एकदंत हाऊसिंगमधील भागीदारीचा गैरफायदा घेत फिर्यादीच्या बनावट सह्या करून संस्थेच्या बँक खात्यातील रक्कम स्वतःच्या तसेच नातेवाईक व संबंधित संस्थांच्या खात्यामध्ये वळवण्यात आली। या प्रकारामुळे संस्थेचे सुमारे 73 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल झाली आहे। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये कलम 420, 406, 467, 468, 471 इत्यादी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे। त्यानंतर मंगळवारी शहा याला त्याच्या विष्णुनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले। कारवाई दरम्यान गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत। तपासादरम्यान आरोपी हा या गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असून बनावट सह्यांबाबत आर्थिक चौकशी आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा, लाभार्थीची माहिती तसेच इतर संभाव्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयामध्ये नमूद केलं आहे। आरोपी चौकशीत अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा दावाही तपास यंत्रणेने केला आहे। आरोपी विरुद्ध यापूर्वीही नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक व विश्वासघाताशी संबंधित अन्य गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक मंदार लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।